विश्वकर्मा देवाची इथं मंदिर बनवत आहेत, एक तर हनुमान मंदिर बनवून झालं, काय सांगणार? आज कोट सुतारवाडी उत्कृष्ट मंडळ आमचं हनुमान मंदिर आणि विश्वकर्मा मंदिरची आता स्थापना होणार आहे। विश्वकर्मा दैवताची आता अनावरण होणार आहे। त्या पूजन करून आता त्या 5 विटा आणि चांदीची वीट अभिषेक करून हे आम्ही विश्वकर्माची पावलं आणि त्यांची तस्वीर त्या मंदिरामध्ये बसवणार आहोत। त्या मंदिराचा सर्व आमची मिसेस अनिता पांचाळ, मी, आम्ही दोघंही मिळून त्या मंदिरासाठी सर्व सभासद, गावकरी, आमचे पूर्ण मंडळाचे, आमचे काका बिका सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि मंदिरासाठी आज हा भव्य दिव्य कुटुंब मेळावा आहे। या मेळाव्याला चांगल्या लोकांनी उत्स्फूर्त आमच्या सगळ्या घरच्या लोकांनी लावला आणि आम्ही दोघांनी मिळून या मंदिरासाठी खूप मेहनत घेतली आहे। अनिता पांचाळ आणि आम्ही दोघंही मिळून खूप मेहनत मंदिरासाठी घेतली। किती आवश्यक आहेत विश्वकर्मा देवाचे मंदिरचे? आम्ही त्याचे वंशज आहोत, त्याचे सुतार म्हणून आम्ही म्हणले जातो, विश्वकर्माचे वंशज म्हणून म्हणले जातो आणि त्याचे आमचा बापाचा देव, आता देव आहे आमचा, त्याचं आम्ही आज पूजन करून आमच्या देवाला हाक मारतो आणि ते हाक देऊन आम्ही त्याच्यामुळे आम्ही मोठे झालो, विश्वकर्मामुळे, त्याच्या चालनेमुळे पुढे जातो आहे। कुटुंब मेळावा पण आहे आणि मोठ्या संख्येमध्ये लोकांची उपस्थिती इथे आहे। ही आमची सर्व कुटुंबाची लोक आहेत, सर्व पाहुणे मंडळी, घरची लोक आहेत, मोठ्या संख्येने आमच्या कुटुंब मेळावा आलेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून सुतारमानीचं धन्यवाद। कोण कोण चीफ गेस्ट येऊन गेले, येणार आहे? आता आमचे माजी खासदार किरीटजी सोमय्या साहेब आलेत, अनेक जण राहुल शेवाळे येणार आहेत, तुकाराम कातेजी येणार आहेत, हे सगळे असे अनेक मान्यवर येणार आहेत। काय सांगणार आहे, आज विश्वकर्मा भगवानच्या देवाचं पूजन झालं, इथं काय सांगणार? आज या कोट सुतारवाडी हे उत्कर्ष मंडळातर्फे आज जो कार्यक्रम घेण्यात आला विश्वकर्मा मंदिराचा, त्यानिमित्त आज मला इथे बोलवण्यात आलं। आज खरोखर म्हणजे एक चांगला उपक्रम हे केला की याच्या अगोदरसुद्धा 2-3 वर्षापूर्वी बबलूबाईने हनुमानाच्या मंदिराचा हे पाया रचलेला होता आणि आज विश्वकर्मा जे सुतार लोकांचं जे दैवत आहे, जे त्यांचं कुलदैवत आहे, जे त्यांचं ग्रामदैवत आहे, जे त्यांचं दैवत आहे, ज्याने विश्वकर्माचे ही मुलं म्हणून हे सुतार लोक ओळखले जातात। हे मेस्त्री, सुतार, पांचाळ समाज हा विश्वकर्माचीच हे आहे, देणगी आहे, त्यानुसार ही कामं करतात। आज खरोखर म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे की इतका चांगला आज बाईने मुहूर्त धरून 3 तारखेचा, आज 3 मार्चला या मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला, आम्हाला बोलवलं। सांगणार आहे, आज आयोजन केलं आहे आणि विश्वकर्मा भगवानची मूर्तीचं पूजन केलं, काय? आज या सभागृहात या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाचा कुटुंब मेळावा आणि प्रभू विश्वकर्मा मूर्तीचा अनावरण सोहळा अतिभव्य, अतिदिव्य, न भूतो न भविष्यात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। डोळे आज पाणावलेत, अश्रू अनावर येत आहेत, पण हा आनंद आमच्यासाठी गगनात मावणार आहे आणि हा इतिहासात या सुवर्ण अक्षरात या सोहळ्याची, या आनंदाची, या अतिदिव्य उत्साहाची आम्ही या ठिकाणी नोंद होईल। जेव्हा जेव्हा या कुटुंब मेळाव्याचा उल्लेख होईल, हा सोहळा आमच्या सगळ्यांच्या अविस्मरणात लक्षात राहील आणि असंच प्रेम या सगळ्या मंडळीकडून आम्हाला मिळते आणि या सगळ्या कुटुंबाकडून आम्हाला मिळते। या सगळ्या सोहळ्याला ज्यांनी खूप अहोरात्र मेहनत घेऊन तमाम कार्यकर्त्यांनी, तमाम पदाधिकाऱ्यांनी, अनेक सगळ्यांनी जेवढे सहकार्य दिले म्हणून हा कार्यक्रम आम्हाला संपन्न करता आला, हा कार्यक्रम आम्हाला घेता आला। मुंबई स्तरावरती कोडगावात होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला नुकताच 23 एप्रिलला 2024 रोजीला त्या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव अतिभव्य, अतिदिव्य होणार आहे। त्याच अनुषंगाने आज हा कुटुंब मेळाव्याचं आयोजन मुंबई स्तरावरती होणं हे बबलूभाई पांचाळ यांच्या विचाराने, त्यांच्या माध्यमाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हा सुतार मंडळींना, कोटकर परिवारांना तो करता आला। त्यामुळे मी मंडळाच्या वतीने आमच्या मंडळाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष श्री बबलूभाईजी पांचाळ यांना खूप खूप आभार व्यक्त करतो। हनुमान मंदिर बनवलं, आता विश्वकर्मा भगवानचं मंदिर बनवण्यात काय सांगणार आहे? गेले 90 वर्ष 1932 साली
या हनुमान मंदिराची स्थापना कोडगावात, लांजा तालुक्यातील कोडगावात या ठिकाणी झाली. 1932 सालापासूनचा हा प्रवास 2024 साली 93 वर्ष सतत अखंडपणे हा उत्सव न कुठे न डगमगता न जुमानता हा अतिशय उत्सव चांगल्या पद्धतीने अविरतपणे या ठिकाणी आपंत करत आलात. आणि गेल्या 2022ला मंडळाच्या माध्यमातून त्या मंदिराचं दुमजली इमारत त्या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धार अतिभव्य अतिदिव्य असं त्या ठिकाणी मंदिर स्थापन झालं. आणि त्याचबरोबर प्रभू हनुमंतावरून सृष्टीचा रचनाकार, ज्यांनी सृष्टी घडवली, ज्यांनी रचना निर्माण केली, त्या प्रभू विश्वकर्माचं देखील मंदिर त्या ठिकाणी स्थापित व्हावं असा आम्हा मंडळींचा, आम्हा सुतार मंडळींचा जो मानस होता. त्या विश्वकर्माचं मंदिर त्या ठिकाणी छोटेखानी मंदिर आम्ही त्याच दुमजली इमारतीवर आम्ही त्या ठिकाणी साकारणार आहोत. त्याचाच औचित्य साधून त्या मूर्तीचं अनावरण सोहळा मुंबई स्तरावरती व्हायला पाहिजे असा सगळ्या मंडळींचा मानस होता. आणि आज तो योग आणि तो क्षण आमच्या सगळ्या सुतार मंडळींचा, सगळ्या परिवारांच्या आयुष्यामध्ये जो क्षण आला आणि त्या क्षणाचं नुकतंच या ठिकाणी थोड्या मान्यवरांच्या हस्ते त्या मूर्तीचं अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. धन्यवाद. आज कुटुंब मेळावा आणि देवाच्या मूर्तीच्या नावावर चालू आहेत, काय सांगणार? अतिशय आनंद होतो आहे. कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाचा हा कौटुंबिक सोहळा आहे आज आयोजित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आम्हाला खूप खूप बरं वाटतं आहे. असे सोहळे होत राहिले पाहिजेत. तसेच आज श्री विश्वकर्मा, प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्तीचं पण अनावरण होत आहे. आणि ह्याचं सगळं जे काय हा जो काय कार्यक्रम आहे ते श्री बबलू पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम होतो आहे. बबलू पांचाळ हे अणुशक्तीनगर विधानसभा इथले माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस, राजकीय वाटचालीसुद्धा माझ्याकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे. पहिले बबलू पांचाळ हे लोकांनी मिळून एक हनुमान मंदिर बनवलं आहे. आता देवाची मूर्तीच्या नावाचं काय सांगणार? हो, खरोखर त्यांच्या अथक परिश्रमानंतर हे हनुमान मंदिर जे कोट सुतारवाडीमध्ये जे हनुमान मंदिर स्थापन झालेलं आहे, बांधण्यात आलेलं आहे, त्यांचं त्याच्यात भरपूर मोठा योगदान आहे. तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की हे अतिशय कमी वेळेत, म्हणजे फक्त 70 दिवसामध्ये हे एवढं मोठी वास्तू निर्माण झाली आणि तिचं संपूर्ण श्रेय हे फक्त बबलू पांचाळ यांनाच जातं. सगळे लोक एकत्र येऊन आता कुटुंब मेळावाचे आपण आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण उपस्थित आहेत, काय सांगणार? किती गरजेचं होतं? सगळे लोक एका मंचावरती एकसंख्य आहे. ही आता मी त्यांचा एक रिलेटिव्ज आहे. माझी मिसेस जी आहे ही त्यांची कन्या आहे. कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाची ती कन्या, त्या गावची कन्या आहे. आणि माझी बरेच वर्षापासूनची इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, कुटुंब मेळावा असा व्हावा. त्याप्रमाणे माझ्याही विनंतीला ह्यांनी मान देऊन हे त्यांनी करतायत. आणि असेच कुटुंब मेळावे होत राहावेत, जेणेकरून सगळी माणसं एकत्र येऊन त्यांचे जे विचार आहेत ते एक दुसऱ्याशी त्याची देवाणघेवाण होते, हे होत राहायला पाहिजे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.